मी प्रयत्न करते. प्रयत्न नको आहेत, पैसे हवेत, पैसे. डोंट वरी हर्ष, मी नक्की प्रयत्न करते काहीतरी. पण तू रागवू नकोस माझ्यावर. हर्ष, हर्ष, आय लव्ह यू हर्ष. पैशाने श्रीमंत असूनही मनाने गरीब असणाऱ्या माणसांपेक्षा हा माणूस नक्कीच चांगला आहे. शिवाय अंतराची सगळी परिस्थिती माहिती असूनही तिला आपलंसं करण्याचा मोठेपणा दाखवला त्याने. त्याला अजून काय हवंय बाबा? बरं, अंतराचं काय म्हणणं आहे? तिला सुद्धा ते आवडतात. ते म्हणाले फक्त दया दाखवण्यासाठी किंवा फक्त उपकाराच्या भावनेने ते तिला आपलंसं करत नाहीये, तर त्यांचं तिच्यावर प्रेम आहे खरंच, आणि म्हणून त्यांना तिच्याशी लग्न करायचंय. जनरली एखादी बायको आपल्या नवऱ्याला असं फसवत नाही. तिने वाट लावली आहे तुमची. स्वतः तुमच्या इस्टेटीवर मजा करते आणि तुम्हाला इथं पाठवलंय खडी फोडायला. ओ, तिला काय बोलायचं नाही? हाय रे कर्म. अहो काय शार्दूलराव, अजूनही तुमचा त्या बाईवर विश्वास आहे? ओ, एक नंबरची लुच्ची आणि बदमाश बाई आहे ती. मी तुम्हाला हे आधीही सांगितलं होतं, पण त्या बाईने तुम्हाला जाळ्यात अडकवलंय. त्या गाव भवानीसाठी तुम्ही आपल्या सती सावित्री सारख्या बायकोला दूर लोटलंय. जिने तुम्ही बरं व्हावं म्हणून तुमची काळजी केली, तुमच्या आजारपणात तुमची शुश्रूषा केली, तुमची काळजी घेतली. त्या बाईलाच तुम्ही त्या भवानीसाठी दूर लोटलं. हर्षवर्धन आजही तुझ्याशी तसेच वागतात? नाही, त्यांच्यातही थोडासा बदल झालाय. खरं सांगायचं तर अजून बऱ्याच गोष्टी बदलायला हव्यात. पण नेहा, मी त्यांचं वागणं बदलायला नाही जात. ते जसे वागतायत तसं त्यांना वागू देते, आणि मी माझंही वागणं बदलत नाही. कारण मला माहिती माझं प्रेम खरं आहे. मी मेरननी तुला काही फरक पडत नाही? नाही. आणखी काय ऐकायचंय? शारदा, मी हात जोडतो तुझ्या समोर. प्लीज वाचव मला, प्लीज. माझ्या मृत्यूचं पाप स्वतःच्या डोक्यावर घेऊ नको शारदा. मला फक्त तूच वाचवू शकतेस. प्लीज प्लीज शारदा, मला वाचव. त्या हर्ष, प्लीज. तुमच्या बोलण्याने मला काहीही फरक पडणार नाही. जा इथून. ठीक आहे, जातो मी, पण उद्या पुन्हा येईन माझ्या जीवाची भीक मागायला. तोपर्यंत विचार करून ठेव, मला माझ्या जीवाची भीक घालायची का मला हाकलून द्यायचं ते. पण मला आता